पंच किती ओव्हर सांगा त्यांना. 2 ओव्हर. चला पंच सामना चालू करायचा आहे. 2 ओव्हरचा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण सुमितला पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण अजयला पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचलाय. एक सिंगल धावाल्या. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. एक सिंगल धावेने सुरुवात होत असताना 15+ जरी धावा झाल्या 2 ओव्हर मध्ये तरी देखील सन्मानजनक स्कोर उभा होऊ शकतोय 2 ओव्हर मध्ये. कारण 2 ओव्हरचे सामने खर तर 15+ धावांसाठी एकदम टफ फाईट होतात आणि तसंच काहीच इथे स्कोर आपल्याला करावा लागेल. यावेळेस डॉट डिलिव्हरी पंच. यस दुसरा चेंडू डॉट आलाय. ऑन स्ट्राईकला योगेश सुमित आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस लॉंग ऑन मध्ये फटका सजवलाय. सिंगल धाव इथून कन्वर्ट होत असताना 3 चेंडू 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून अगदी एखादा चौकार जरी आला तरी देखील चांगला स्कोर उभारू शकतो मालवाडी संघ आपण पाहतोय. थोडासा खाली ठेवलंय चेंडूला. डॉट डिलिव्हरी आली. चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून पाहतोय. 4 चेंडू 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस क्रॉस द लाईन स्लोवर गतीचा चेंडू गॅप मध्ये चेंडू एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फंबल पाहतोय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होत असताना 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 4 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 4 धावा धावफलकावरती. एखादा मोठा फटका चौकार किंवा षटकार. यावेळेस पहा थोडासा पावसाचा देखील अभाव आहे. कधीही पाऊस येऊ शकतो त्यामुळे सामना 2 षटकांचा आपण खेळवतोय. यावेळेस LB ला रिव्ह्यू नसणार आहे. फुलटॉसला आणि रनआउटला आपण चेक करतो. लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव इथून येईल. पाच धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अंती आपण धावफलकावरती पाहतोय 5 धावा. यावेळेस पहा प्रवीण गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक आहे मैदानाच्या आतमध्ये.
इट इज अ वाईड चेंडू 51 तर धाव येईल संघाच्या खात्यामध्ये. धावफलक 6 अंकावरती पाहतोय. पहा जर का विचार केला ना तर 38 सर्कलचं बंधन नसणार आहे, त्यामुळे पहिल्या ओव्हरपासून 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे धावा घेण्यासाठी फलंदाजांची धमचाक होत्या आणि इथे एक एक धाव खूप महत्वाची आहे. या वेळेस फटका फसलाय की काय, नो मॅन स्लँड मध्ये चेंडू कोसळला, एक सिंगल धाव आली आणि या वेळेस सेकंड रन मध्ये फलंदाज बाद झाला इथून योगेश. यावेळेस स्ट्राईक इनला अजय आहे. यावेळेस स्टँड अँड डिलेव्हर, फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाही. इथे मी सेकंड धाव का घेतली हे दाखवत असताना आपण अजयला पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये बिग हिट षटकार आलाय प्रवीण याच्या गोलंदाजीवरती. 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 13 अंकावरती. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, इथून 4 आहेत, माफी असावी. यावेळेस बॅटची कडा खराब पैकी आपण पाहतोय. अगदीच एक सिंगल आली, 14 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, इथून देखील धावफलक चांगल्या पद्धतीवर जवळपास आपण पाहिलं तर 14 अंकावर मध्ये चांगल्या परिस्थितीत या 14 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. ह्या वेळेस फुल टॉस चेंडू होता, एक सिंगल धाव आल्या. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 15 अंकावरती आपण पाहतो. अजय ऑन स्ट्राईकला, त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. ओके, त्यावेळेस पहा, ह्या वेळेस हेलिकॉप्टर उडवला, क्षेत्ररक्षक येईल का आणि फलंदाजीतून होईल अजय बाद. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पंधरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल आहे नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 15 धावा धावफलकावरती. एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे इथून मालवाडी टीमला, आणि तो मोठा फटका येईल का विशालच्या बॅटमधून हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. यावेळेस पहा, अगदी अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, षटक संपुष्टात आलंय. 16 धावसंख्येचं टार्गेट आहे. अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं गरजेचं असेल मालवाडी टीमला.
चला स्पीडअप घ्यायचंय पंच. 16 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती योगेश. ऑन स्ट्राईकला प्रवीण आहे. त्यावेळेस स्ट्राईक चेंडूचे फेक झाले. डॉट डिलिव्हरी अगदीच मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता. प्रवीणला बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट. 5 सेकंड चेंडू मैदानाच्या आतमध्ये. खरं तर योगेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. इट इज अ वाईड चेंडू. 1 बाउन्स देखील दिला जाईल. हा एक धाव महत्वाची आहे या सामन्यामध्ये. त्यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी आल्या. पहा 2 चेंडूंमध्ये एक सिंगल धाव खर्च केली, ती देखील वाईट स्वरूपात. चांगली गोलंदाजी योगेशच्या मधून सध्या तरी आपण पाहतोय. इथे प्रवीणला मात्र चेंडू समजत नाही की काय, असंच काही म्हणावं लागेल, कारण दोन्ही ताकदीचे संघ आहेत सध्याच्या घडीला. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय की काय, परंतु चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार. इथे प्रवीणच्या बॅट मधून येतोय षटकार. सात धाव फलकावरती. 9 धावसंख्येची गरज आहे. पहा एक डॉट चेंडू महत्वाचा असेल इथून. आणि यावेळेस चुकी करतोय प्रवीण. अगदी थोडासा चेंडू बाहेर ठेवला होता आणि त्याला मात्र अगदी कट करायचं होतं आणि त्या दरम्यान फलंदाजीतून झालाय बाद. चार चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलकावरती 7 धावा पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहा मालवडी टीम साठी हे दोन्ही डॉट चेंडू पाहिजेत, तर गौरी कामत टीम साठी किमान एक धावा तरी महत्वाच्या आहेत या 2 चेंडूंमध्ये. ज्ञानेश्वर आहे नवीन फलंदाज. यावेळेस फटका फसलाय की काय, अगदीच ओके. आउट असेल फलंदाज. बॅट टेकलेली नाहीये. पंच धावा किती? एक सिंगल.
7 चेंडू 8ची गरज आहे. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहा एक एक धाव खूप महत्वाची आहे. 16 धावसंख्येची गरज होती 12 चेंडूंमध्ये. प्रवीणच्या बॅटमधून एक षटकार देखील आला होता, परंतु त्यानंतर आपण पाहतोय सेकंडला ट्राय करणं खूप घातक ठरलं खरं तर फलंदाजाला. आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. सिंगल डबलने देखील धावा होऊ शकतात, कारण 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. मोठे फटके खेळायची काही गरज वाटत नाही, परंतु वारंवार मोठे फटके खेळले जात आहेत. यावेळेस योगेश हे चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळेल का? यावेळेस लॉंग ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला. एक सिंगल धाव खर्च करत असताना आता 6 मध्ये 7 ची गरज आहे. त्यावेळेस पहा 6 चेंडू 7 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय, ऑन स्ट्राईकला पण सचिनला पाहतोय. पहा इथे कट करायचा होता, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. एक डॉट चेंडू आणि गौर कामत संघावर प्रेशर. पहा 5 मध्ये 7 ची गरज आहे. एक चेंडूची किंमत काय असते हे आता या मॅच मध्ये समजेलच. अगदीच आपण पाहतोय 6 मध्ये 7 ची गरज होती. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय की काय? आणि इथे एक सिंगल धाव कंप्लीट करत असताना 4 मध्ये 6 ची गरज आहे. इथे जर का झेल झाला असता तर एक धाव वाचली असती टीमसाठी. आणि पहा नवीन चेंडू असतो, 2 ओव्हरचा सामना असतो. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल घेण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. फिल्डिंग देखील दूरवर असते आणि त्याच्यामुळे थोडीशी दमछाक देखील होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सजवले मालवाडी टीमने. 4 मध्ये 6 ची गरज आहे. यावेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे दूरवर. चेंडू 1 बाउन्स सकेर, सीमा रेषा पलीकडे चौकार. 4 रन. 3 चेंडू 2 ची गरज आहे. पहा 3 चेंडू 2 धावांची गरज आहे. इथे चांगली फलंदाजी आपण पाहतोय. एक खराब चेंडू आणि त्याचा फायदा घेत असताना धनंजय फलंदाज आपण पाहतोय. पहा 3 चेंडू मध्ये 2 ची गरज आहे. एक डॉट चेंडू खूप महत्वाचा इथून मालवाडी टीम साठी आहे. पंच 4 क्षेत्ररक्षक 3 लावू शकतो. ओके 2 आपण आत घेऊ शकता. जर का आपल्याला वाटलं तर 3च ठेवू शकता, अन्यथा 5 ठेवायला लागतील. पहा आता बाउंड्री लाईनवर 3 क्षेत्ररक्षक आहेत. 3 चेंडूमध्ये 2 ची गरज आहे. इथून धनंजय ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन एक सिंगल आल्या. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. दोन चेंडू 1 ची गरज आहे.
पहा 2 चेंडू 1 ची गरज आहे. पहा 1 ची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 1 ची गरज आहे. आणि यावेळेस विनिंग स्ट्रोक. यावेळेस विन होतोय गौर कामत संघ. आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय गौर कामत संघ.